आप देख रहे हैं न्यूज फर्स्ट नेटवर्क, आपके साथ आपकी आवाज। मित्रांनो, ज्यावेळेस बाळशास्त्री जांभेकर यांनी ज्यावेळेस पत्रकारिता सुरू केली त्यावेळेस तो खूप प्रतिकूल यांना अशी विनंती करतो की त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा। यानंतर आमचे दैनिक सामनाचे प्रतिनिधी शहाराव साहेब यांना अशी विनंती आहे की त्यांनी सत्काराचा स्वीकार करायचा। आमचे दैनिक लोकमतचे रांजणगाव बातमीदार भोले आप्पा यांना अशी विनंती करतो की आपण सत्काराचा स्वीकार करा। यानंतर दैनिक पुण्य हार्दिक शुभकामनाएं। यानंतर आपल्या सर्वांचे लाडकी सहकारी व नुकतंच ज्यांना असे आपले रवींद्र गायकवाड यांचा सत्कार नहीं आपण करेंगे सर। सगळ्यांच टाका, सगळ्यांचाच लाडका पत्रकार आपल्या या सहकार्याने मिळालं परत कामाला नाही म्हणायचं नाही। मला सकाळी म्हणतो आपण ते फोटो या साहेबांनी कार्यक्रम ठेवलं ते करू। आणि हा पत्रकार दिन साजरा करताना याच्या अगोदर ज्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य होतं, बंगाल ऑफ गॅझेट हा इंग्रजी पेपर तेव्हा चालू होता आणि आपल्या भारत देशावरती जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं तर आपल्या समाजात जनजागृती कशा प्रकारे करायची, मग त्यावेळेस बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण नावाचं वृत्तपत्र काढलं आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्या समाजाला ज्या काही आपल्याला त्याच्या म्हणजे हालचाली करायच्या असेल किंवा त्यांच्या ज्या काही गोष्टी होत्या, ब्रिटिश आपल्या विरुद्ध जे कट कारस्थान म्हणजे रचत होते त्यावेळेस त्याची माहिती आपल्याला माहिती मिळत नव्हती आणि ह्या दर्पणच्या माध्यमातून त्यांनी ही जनजागृती करण्यासाठी हे दर्पण नावाचं वृत्तपत्र काढलं आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी चालू केलेलं आहे। 6 जानेवारी 1832 मध्ये हे पहिलं पत्र त्यांनी तयार केलं आणि त्याच्या माध्यमातून हे पत्रकारिता चालू झालेली आहे। म्हणून आपण सर्व आज माझ्यामध्ये कमीत कमी 25 ते 30 वेगवेगळ्या नावाचे पेपर आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण सध्या जनजागृती करत आहोत। त्याच्या अनुषंगाने आज पोलीस स्टेशन बिडकीन येथे हा 2 जानेवारी ते 7 जानेवारी महाराष्ट्र शासनाने पोलीस रायझिंग डे म्हणजे पोलीस स्थापना दिन हा साजरा करण्यासाठी शासनाने आदेश केलेले आहेत आणि त्याच्या आदेशाची अंमलबजावणी ही बिडकीनच्या माध्यमातून या बिडकीन पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आदरणीय शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या सर्वांना पोलीस स्टेशन येथे बोलवण्याचं कारण एवढंच आहे, पत्रकारिता हा लोकशाहीचा हा चौथा आधारस्तंभ आहे की जो या समाजामध्ये ज्या छोट्या मोठ्यापासून तर मोठ्यापर्यंत ज्या चालू घडामोडी आहेत याची ह्या समाजामध्ये ह्या पत्रकारितेच्या माध्यमातून कशी माहिती होईल त्याच्या माहितीसाठी हा पत्रकार दिन आपण साजरा करत आहोत। तर आजच्या ह्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष आपल्या गावातले ज्येष्ठ पत्रकार नंदू मामा आणि हसन मामा, नंदू मामा अध्यक्ष, उपाध्यक्ष हसन मामा आणि सहसचिव मामा गायकवाड मामा बोर्डे मामा ज्ञानेश्वर बोर्डे, आपण पुढे येऊन स्थापन ना व्हावं या पुढे। कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे ते आपले शेळके साहेब व सर्व पोलीस कर्मचारी बांधव यांनाही मी धन्यवाद देतो, कारण आजच्या दर्पण दिनाचं औचित्य साधून
त्यांनी जो आम्हाला सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार केला त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. मित्रांनो, ज्यावेळेस बाळशास्त्री जांभेकर यांनी ज्यावेळेस पत्रकारिता सुरू केली त्यावेळेस तो खूप प्रतिकूल असा प्रसंग होता, प्रतिकूल काळ होता. परंतु आता सर्व आपण बघतोय की सगळं चांगला एक पत्रकारितेसाठी एक चांगली स्टेज, चांगला काळ आहे. मात्र पत्रकारिता करत असताना प्रशासकीय अधिकारी असतील किंवा राजकीय नेते असतील या आता लोकशाहीचा आपला पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जातो. मात्र आपण हे बी बघतो की आजच्या ठिकाणी की काही वेळेस पत्रकारांची गळचेपी असं होत असतानाही आपले पत्रकार व्यवस्थित काम करतात. मात्र त्यातल्या त्यात जे अधिकारी चांगले आहेत की ज्यांना वाटतं का असं व्हायला नाही पाहिजे आणि जे पॉझिटिव्ह थिंकिंगचे अधिकारी आहेत त्यांना आपण एक मदत केली पाहिजे असं मला वाटतं. असं मी या ठिकाणी निक्षून सांगितलं. उदाहरण द्यायचं झालं तर DMIC आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की DMICचा लढा मी स्वतः सुरुवातीपासून लढतो, शेतकऱ्यांना भाव मिळण्यापासून. मध्यंतरी झाले 13 वर्षाचा काळ, बरेचशा शेतकऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत, ते काही होतच नव्हतं. तेव्हा आम्ही एक बिडकीचं DMIC कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा परवा असा एक आम्ही विषय हाती घेतला. त्यावेळेस आपले जिल्हाधिकारी जे दिलीप स्वामी आहेत त्यांनी आमची बैठक लावली. पहिल्या वेळेस आम्ही म्हटलं जायचंच नाही, आता त्यांनाच इथे येऊ द्यायचं. दुसरी लावली, पण तिसऱ्या वेळेस त्यांनी स्वतः प्रत्यक्ष बोलून पत्र देऊन मग आम्ही ज्यावेळेस गेलो तर त्यांनी सांगितलं की माझ्यापर्यंत हे विषय आलेच नाही. म्हणजे मुख्य जो अधिकारी असतो तो त्याची इच्छा असते मदत करण्याची वगैरे, पण त्यांच्यापर्यंत हे विषयच नाही. फक्त वर्ग 2च्या जमिनीचा त्यांच्यापर्यंत विषय गेला. मग ज्यावेळेस तिथं आमची सर्व चर्चा झाली तेव्हा आता त्यांनी सगळे ते सूत्र हाती घेऊन मी लगेच करतो असं सांगितलं. त्यांनी ते झालं सुरू झालं. तर तेव्हा आपल्यासुद्धा ज्या काही गोष्टी आपण त्या संबंधित अधिकाऱ्याकडे पर्यंत गेल्या पाहिजे असं मला या ठिकाणी सांगायचं. आणि सर्व अधिकाऱ्यांनी सुद्धा कधी कधी पत्रकारांना समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे, एखादं प्रत्येक माणसाचा स्वभाव चांगला नसतो, सारखाच नसतो की तो लगेच तुम्हाला समजेल. पण परंतु असंही नाही की एखाद्या पत्रकाराने एखादी बातमी छापली म्हणजे त्याचं वाईटपणाचं. हेही मी तुम्हाला सांगेन सर या ठिकाणी. कारण की समाजात वावरताना आम्हाला समाजालाही पाहिजे, तुम्हालाही पाहिजे आणि आम्हालाही पाहिजे.